नमस्कार. मी डॉक्टर विक्रम कुलकर्णी, एस-एन-डी-टी महिला विद्यापीठ पुणे इथं चित्रकला विभागात प्राध्यापक म्हणून काम करत आहे आणि गेली 20-30 वर्ष चित्रकला क्षेत्रात अ, चित्र प्रदर्शने करत आलेलो आहे. पण गेल्या 10-15 वर्षापासून मी प्रामुख्यानं लोककलेच्या अभ्यासाकडं वळालो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये वडारांचे काही देव्हारे मी पूर्वी रंगवले होते आणि त्या देव्हाऱ्यामध्ये एक असं चित्र होतं की ज्याच्यात न्यायालयाचं एक चित्र आहे आणि त्याच्यात एका माणसाला आरोपीला अ, त्या न्यायालयाच्या त्या पिंजऱ्यामध्ये तिथं उभं केलेलं आहे, समोर न्यायाधीश आहे आणि तिथून एक उत्सुकता निर्माण झाली की बाबा देव्हाऱ्यावर असं न्यायालयाचं चित्र का काढलं गेलेलं असावं. आणि मग त्या दृष्टीने शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने मी वडारांचे जे देव्हारे आहेत त्याच्या संदर्भामध्ये पीएचडी केली. त्याच्यावरचे जे चित्रकाम जे आहे ते चित्रविषय का आहेत ह्या आणि ते कसे मांडलेले आहेत याबद्दल मी अभ्यास केला आणि नंतर त्याच बरोबरीने नंतर पुढे एशियाटिक सोसायटीची एक फेलोशिप आहे ज्याच्यामध्ये मरेवाले जी जमात जी आहे त्यांच्याकडेही ते देव्हारे असतात, आपण रस्तोरस्ती ते पाहतो. तर त्यांच्यावर मी माझा संशोधन प्रकल्प केला आणि सध्या मी शिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे महाराष्ट्रातल्या भटक्या जाती जमातीच्या संबंधित ज्या चित्रपरंपरा आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांचा एक सांस्कृतिक शोध घेतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये वडार आणि मरेवाले ह्यांचे देव्हारे तर आहेतच. याशिवाय डक्कलवार जी जमात जी आहे ते मातंग लोकांकरता पटचित्र दाखवून जांबव पुराण सादर करायचे. आता ती परंपरा जवळपास नष्ट झाली आहे. तर त्यांची जी पटचित्र जी आहेत ती आणि चित्रकथी जी कोकणामध्ये पिंगुळी आणि महाराष्ट्रामध्ये पैठण चित्र या नावाने ओळखली जाते. या चारही भटक्या जमाती आहेत की ज्यांचा चित्रकलेशी संबंध आहे आणि चित्राच्या अनुषंगाने आपण त्याचा कसा शोध घेऊ शकतो हा माझा इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी मधला संशोधन प्रकल्पाचा विषय आहे. आज मी बोलणार आहे ते प्रामुख्यानं वडार आणि मर्याईवाले यांचे जे चित्रांकित देव्हारे आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. त्याच्यातल्या चित्रविषयक डेव्हलपमेंट बद्दल फार न बोलता चित्राचे विषय कसे आहेत आणि ते का तसे झाले असावेत ह्याचा कुठंतरी एक आढावा घेण्याचा मी आजच्या माझ्या व्याख्यानामध्ये प्रयत्न करणार आहे. ह्या माझ्या व्याख्यानाकरता सिंधुजन अकादमीने मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि आता मी माझ्या प्रेझेंटेशनकडे वळतो. वडार आणि मर्याईवाले यांचे चित्रांकित देव्हारे एक सांस्कृतिक अभ्यास. आपण असं पाहतो की जो भटका समाज जो आहे तो मुख्य समाजाच्या परिघावर राहणारा समाज आहे. तो एका अर्थाने मुख्य समाजावर आश्रित असा आहे. त्याचं इंटरॅक्शन जे आहे ते मुख्य समाजाशी होतंय, पण त्याची भटक्या समाजाची एक उपसंस्कृती आहे आणि ही उपसंस्कृती जी आहे हे आणि मुख्य समाजामध्ये संस्कृती यांच्यामध्ये कुठंतरी देवाणघेवाण आपल्याला झालेली पाहायला मिळते. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या समाजाचा अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास करायला लागतो त्यावेळेला आपल्याला अनेक साधनांचा विचार करावा लागतो. त्याच्यामधलं एक मुख्य पहिलं साधन जे आहे ते म्हणजे ऐतिहासिक साधन
की ज्याच्यात त्याच्यात अनेक साधनं आहेत, ज्याच्यात प्रामुख्यानं जे हस्तलिखित असतील किंवा जुनं काही लिखाण असेल, त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ऐतिहासिक संदर्भ मिळू शकतात. पण परिस्थिती अशी आहे की भटक्या जाती जमातींच्या संदर्भामध्ये ही ऐतिहासिक साधनं जी आहेत ही फारच कमी आहेत. म्हणजे त्यांचे उल्लेख जे आहेत ते फार क्वचित ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पण मग ह्या भटक्या जमातीचा इतिहास शोधायचा कसा? तर साधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की जे वंशीय अध्ययन जे आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं इंग्रज अधिकारी जे होते, साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये, की त्यांनी ह्या बऱ्याचशा जाती जमातींबद्दलची माहिती जी आहे ती संग्रहित केलेली आपल्याला दिसते. मग एन्थोवन असतील किंवा प्रत्येक स्टेटचे एक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ह्या भटक्या जाती जमाती आणि इतर पण जाती जमातींच्या संदर्भामध्ये एक नोंद वजा लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि आपण त्याला प्रामुख्यानं ज्या वेळेला अभ्यासाला सुरुवात करतो तर त्यावेळेला तिथूनच सुरुवात केली जाते. म्हणजे 20व्या शतकापूर्वीची काय परिस्थिती होती, इंग्रजांच्या पूर्वी भटक्यांची काय परिस्थिती होती, ह्याच्याबद्दल आपल्याला फारसं काही शोधायला एक साधनं उपलब्ध होत नाहीत. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की काही एतद्देशीय जे संशोधक जे आहेत किंवा लेखक आहेत, त्यांनी देखील तुरळक प्रमाणामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे गावगाडाकार आत्रे जे आहेत, त्यांनी संपूर्ण गावाची व्यवस्था कशी होती ते लिहिलं आणि त्याच्यामध्ये या फिरस्ती लोकांचा किंवा ह्या भटक्या लोकांबद्दल त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा गुन्हेगार जाती म्हणून पण त्यांनी एक पुस्तक ट्रान्सलेट केलेलं आहे. तर हा साधारणपणे 1915 पर्यंतचा भाग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पण खऱ्या अर्थाने भटक्या समाजाबद्दलचं लिखाण जे आहे ते आपल्याला नंतरच्या काळात, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही अंशी भटका समाज जो आहे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं. आजही ते दुर्दैवानं तेवढ्या प्रमाणात नाही पोचलेलं. पण लक्ष्मण गायकवाड असतील, लक्ष्मण माने असतील किंवा रामनाथ चव्हाण असतील, यांनी ह्या भटक्या समाजाबद्दल प्रामुख्यानं जे एक मूलभूत माहिती जी आहे ती लिहिलेली दिसून येते. आणि आजचे जे ह्या समाजामधून येणारे जे कोणी संशोधक आहेत, ते ह्या समाजामधल्या प्रथा, परंपरा, मौखिक साहित्य ह्याचा अभ्यास, अध्ययन करताना आपल्याला दिसून येतात. पण साधारणपणे 1993 पासून ज्या वेळेला ग्लोबलायझेशन आलं, वेळेपासून संपूर्ण समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर बदलत गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही जी लोकसंस्कृती जी आहे, ही हळूहळू नष्ट पावत गेली. काही अंशी ती टिकून आहे, पण जवळपास ती नष्ट झाली असं आपल्याला म्हणता येतं. आणि ह्या समाजामधलं जे काही मौखिक साहित्य आहे, लोकसंस्कृती आहे, ह्याबाबत आपल्याला फारसं आज मटेरियल तुलनेने तेवढं उपलब्ध नाहीये. म्हणजे कित्येक या भटक्या जाती जमातीच्या लोकांना स्वतःची त्यांची जी मूळची जी भाषा जी आहे ते पण पुढच्या पिढीमध्ये आता तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. गणेश देवींनी या बाबतीमध्ये भरपूर काम करून ठेवलेलं आहे की अशा भाषांचा संग्रह आणि त्यांचा अभ्यास जो आहे तो त्यांनी केलेला आहे. पण ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे चित्रकलेचा, की चित्रकला देखील आपल्याला त्या समाजाबद्दल काही माहिती जी आहे ती सांगू शकते. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही भटक्या जाती जमाती आहेत त्याच्या संबंधामध्ये मी जे सुरुवातीला कथन केलं त्याच्याप्रमाणे वडार आणि मर्याईवाले यांच्याकडे चित्रांकित देवारे आहेत. डक्कलवार जे आहेत ते पटचित्र घेऊन जांबव पुराण सादर करायचे आणि चित्रकथींची चित्र जी आहे ती होती. तर चित्राच्या आधारे आपल्याला ह्या सगळ्याचा शोध घेता येतो. वडारांच्या बाबतीमध्ये सतीश पवार आहेत किंवा विनायक लष्कर आहेत. ह्या लोकांनी मूलभूत माहिती जी आहे ती गोळा करून ठेवलेली आहे. लक्ष्मण माने आहेत, त्यांनी देखील लिखाण केलेलं आहे. रामनाथ चव्हाणांचं नाव तर आपण म्हणजे त्यांनी जे जात पंचायती आणि ह्याच्या संदर्भात जे लिखाण केलेलं आहे
ते फार मोलाचं आहे. आणि ह्या लिखाणामध्ये अगदी एक दोन ठिकाणीच आपल्याला एखाद दुसऱ्या ओळीमध्येच असा उल्लेख येतो की वडारांकडे काही चित्रांकित देवारे असतात किंवा मरियावाल्यांकडे देवारे असतात, असे दोन चार ओळीमध्येच उल्लेख येतो. ही जी चित्रकलेची जी दृश्य संस्कृती जी आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने माझं संशोधन जे आहे ते उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. की त्या चित्राच्या आधारे आपण संस्कृतीचा शोध कसा घेऊ शकतो. कारण असं आहे की हा सारा समाज जो आहे हा अशिक्षित आहे. यांच्या संदर्भामध्ये लिखित काहीही फारसं नाही आहे. तर जे काही आपल्याला त्यांचा शोध घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्यांची जी लोकसंस्कृती आहे, उपासना आहे, आणि ह्या चित्रांद्वारे चित्र नेमकी का काढली गेलेली आहेत, त्याचा काय हेतू आहे त्या चित्रांचा, केवळ ते सजावटीसाठी नाही आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी या समाजाची भूमिका आहे. आणि ही भूमिका उलगडत असताना आपल्याला जाती व्यवस्थाच्या बाबतीत काही माहिती मिळते किंवा तेलंगणामधलं जे जाती पुराण म्हणून जो प्रकार आहे, ज्याला कुलपुराण असंही म्हणलं जातं, त्याच्याबद्दल माहिती मिळते. मुळात हे दोन्ही देवारे असल्यामुळे याचा संबंध उपासनेशीच आहे किंवा धार्मिक विधींशी त्याचा संबंध आहे. तर त्याचा इतिहास देखील आपल्याला ह्या देवाऱ्याच्या द्वारे, त्या चित्राद्वारे आणि त्या देवाऱ्याच्या मधल्या विविध गोष्टींद्वारे आपल्याला समजू शकतो. तसेच ब्रिटिश काळाचा देखील या देवाऱ्यावर काही अंशी परिणाम झालेला आहे, त्या चित्र विषयांवर. तो देखील आपल्याला शोधता येतो. आता ह्या दोन्ही जाती जमातीच्या संदर्भामध्ये माझा जो संशोधनाचा काय म्हणू त्याची भौगोलिक व्याप्ती जी आहे ती अशी आहे की साधारणपणे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, हैदराबाद आहे किंवा उत्तर तेलंगणामधला आदिलाबाद, हा सगळा भाग, किंवा उत्तर कर्नाटकामधलं बिजापूर आहे, हम्पी आहे, हम्पीच्या जवळचं किन्नल म्हणून एक गाव आहे, गंगावती आहे. तर ह्या भागामध्ये ह्या देवाऱ्यांच्या संदर्भामध्ये मला त्यांचं शोध घेण्यासाठी मला फिरता आलं. आणि ह्या दोन्ही जाती जमाती ज्या आहेत ह्या तेलुगू प्रदेशातल्या आहेत, म्हणजे ते तेलुगू भाषिक आहेत. आणि त्यामुळे आणि ते तेलंगणामध्ये जसे आहेत तसेच काही कर्नाटकामध्ये पण ते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण आहेत. त्यामुळं ही जी आजची जी राज्यांच्या राजकीय सीमा आहेत त्याच्यापेक्षा आपण त्याच्याकडे सांस्कृतिक एकच भूभाग आहे असं समजून ज्या वेळेला आपण पाहायला लागतो त्यावेळेला आपल्याला त्याचा अधिक सखोल अभ्यास करता येतो. आणि दुर्दैवानं जुन्या काळातले जे संशोधक जे होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी असं इंटरस्टेट असा अभ्यास त्यांचा फारसा झालेला दिसत नाही. म्हणजे एकाच जातीचं महाराष्ट्रातलं स्वरूप कसं आहे, तेलंगणामधलं कसं आहे, आंध्र प्रदेशमध्ये कसं आहे, कर्नाटकात कसं आहे, ह्याचा फारसा अभ्यास झाला नाही. पण आजच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि फिरण्याच्या अनेक सुविधा, अनेक गोष्टींमुळे हे खूप सहजपणे शक्य होतंय, हेही इथं नमूद करावं लागेल. ह्यातली पहिली जात जी आहे ती म्हणजे वडार जात. आता वडार जे आहे एक श्रमिक जात आहे. प्रामुख्यानं ते बांधकाम मजूर म्हणून ते काम करताना दिसतात. दगडाचं कोरीव काम करणं किंवा रस्ते बनवणं, विहिरी खोदणं, यांच्यामध्ये अनेक उपजाती आहेत. प्रामुख्यानं 4 उपजाती मानल्या जातात महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये त्या 7-8 स्वरूपाच्या आहेत. पण प्रामुख्यानं ही जात जी आहे ती श्रमिक जात आहे. आणि 1871च्या गुन्हेगार जाती कायद्याच्या अंतर्गत वडार जातीचा गुन्हेगार जाती म्हणून इंग्रजांनी समावेश केला होता. नंतर पुढं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या जातीला विमुक्त जात म्हणून घोषित करण्यात आलं. वडार लोक जे आहेत हे मूळचे आंध्रचे निवासी आहेत आणि ते तेलुगू भाषिक आहेत. त्यांच्या चित्रांकित जे देवारे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ते स्त्री देवतेची उपासना करतात. आणि काही वडारांकडे लाकडी चित्रांकित देवारे आहेत, जसं आता या स्लाइडमध्ये दिसत आहेत तसे, की त्याच्या चारी बाजूनी चित्र काढलेले. पण त्याचं मूळ स्वरूप जे आहे असं
टोपली वजा असं असावं की त्या टोपलीमध्ये देव ठेवलेले आहेत आणि कालांतराने अशा स्वरूपामधला हा लाकडी देवाऱ्याचं स्वरूप जे आहे ते काही वडारांनी स्वीकारलं, सगळ्यांकडे नाही आहे. ती परंपरा जी आहे ती पुणे, लातूर, सोलापूर ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुलबर्गामध्ये काही ठिकाणी किंवा काही अंशी कर्नाटकातलं चिकोडी जे आहे तिथं पाहायला मिळतं. म्हणजे संख्येने हे देवाऱ्यावरची चित्र जी आहेत ती कमी आहेत किंवा अशा स्वरूपामधले देवारे जे आहेत ते कमी आहेत. त्यामुळं कदाचित ह्या देवाऱ्यांकडं कोणा संशोधकाचं लक्ष गेलेलं नसावं. तर असे चारी बाजूने चित्र त्याच्यामध्ये काढलेले असतात आणि समोरून उघडणारी त्याला ते दारं असतात. अत्यंत जड असा हा देवारा असतो. सागवानी लाकडामध्ये केलेला असा देवारा आहे. त्यामुळे आपल्याला इथं असं म्हणता येतं की हा काही डोक्यावर घेऊन हिंडण्याचा आणि असं प्रदर्शनकारी असं त्याचं स्वरूप नाही आहे. तर हे त्यांच्या घराच्याच बाजूला असणारं जे काही समाज मंदिर आहे किंवा छोटंसं देऊळ असतं त्याच्यामध्ये ही देव्हारा ठेवण्याची प्रथा जी आहे ती वडारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वडारांचा एक मुख्य सण जो आहे त्याला ते जल्दी असं म्हणतात किंवा गंगास्थळ असं म्हणतात. हा नदीकाठी किंवा पाणवठ्याकाठी हा उत्सव जो आहे तो होतो. हा साधारणपणे 3 वर्षातनं एकदा होतो. काही ठिकाणी 5 वर्ष, 7 वर्ष असं पण आहे. आणि ह्या वेळेला तो देव्हारा जो आहे तो रंगवून घेतला जातो. पेंटरकडनं तो रंगवून ती चित्र नव्याने रंगवून घेतली जातात. असा हा जल्दीचा उत्सव आहे. आता ह्याच्यातला आपण एक पुण्यामधला ह्याच्या संदर्भामधला जो एक व्हिडिओ जो आहे तो बघूया म्हणजे आपल्याला त्याचं नेमकं स्वरूप कळेल काय. इथं हा पेंटरकडे देवारा रंगवायला दिलेला आहे आणि आता हा देवारा घेऊन ते नदीकाठच्या पूजेकरता चाललेले आहेत. या जल्दी करता सगळं गणगोत जे आहे इथं एकत्र जमलेलं असतं. जल्दी या नावामध्ये जल आहे म्हणजे हे जलपूजनाचाच हा एक प्रकार आहे. इथं आता दूरवर हलगी वाजवणं चालू आहे. वडारांच्या उत्सवामध्ये हलगीचं महत्व जे आहे ते खूप आहे किंवा आंध्रमधनं ज्या काही जाती जमाती आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये हलगीचं महत्व बरंच आहे.
त्या वडार कुलाचा पोतराज आहे, म्हणजे तो देवीचा भक्त जो आहे तो प्रत्येक कुलाचा एक पोतराज असतो. आणि ती देवी तिची पूजा जी आहे ती नदीकाठी होते आणि मग तिथून तो जो देवारा जो आहे तो घरी नेला जातो. ह्या पूजेकरता बराच खर्च पण वडार लोक करतात. म्हणजे अगदी एखाद्या लग्नाप्रमाणे बस्ता बांधण्यासारखा भाग असतो, सगळ्यांचं मानपान असतं आणि सगळं गणगोत जे आहे ते एकत्रित येऊन ते खर्च करतात ह्याच्यामध्ये. आणि हे अशा प्रकारची जी पूजा जी आहे नदीकाठची जलपूजा ती झाल्यानंतर हे सगळं गणगोत जे आहे ते आपल्या पुढच्या अनुष्ठानाकरता घराकडे ते जातात. आता इथं आपल्याला असं दिसून येतं की हा जो देवारा घेऊन येणारा पेंटरकडनं तो चित्रांकित देवारा जो आहे तो पुरुष घेऊन येतो आणि घरी नेताना मात्र ती स्त्री जी आहे ती डोक्यावर घेऊन जाते. इथं कुठंतरी आपल्याला मातृसंस्कृतीचे अवशेष जे आहेत हे या विधींमध्ये दडलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढं मी त्याच्याबाबत थोडंसं अधिक सविस्तर बोलेन, पण हे आपल्याला इथं निदर्शनास आणावं असं वाटतं. आता ही मातृसंस्कृतीची प्राचीनता जी आहे ती अशी आहे की स्त्रियांची जी काही पुनरुत्पादक शक्ती आहे त्याचं पूजन जुन्या काळामध्ये आपल्याला होताना दिसून येतं की किंवा समृद्धीचं प्रतीक असलेली लक्ष्मी जी आहे ती पण पुन्हा ह्याच मातृसंस्कृतीमधनं लक्ष्मी या देवतेचा उदय झालाय. किंवा स्त्रियांकडं रोग उपचारक शक्ती जी आहे त्याला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो की मुलांचं जे पालन पोषण करणाऱ्या ज्या स्त्री जी आहेत ती पूजली जाते. विविध अनुष्ठानांमध्ये स्त्रियांचं महत्व आपल्याला दिसून येतं आणि या मातृसंस्कृतीमधल्या उपासनेचे अवशेष जे आहेत ते आजच्या समाजामध्ये पण दिसतात. म्हणजे काही दक्षिणेकडच्या काही देवळांमध्ये त्या पुजाऱ्यांना देवतेची पूजा करायची असेल तर स्त्री वेशामध्ये जाऊन ती पूजा करावी लागते. डी डी कोसंबी याने या संदर्भामध्ये काही गोष्टी मांडलेल्या आहेत किंवा मंगला सामंत यांनी स्त्री पर्वमध्ये या मातृसंस्कृतीबद्दल बरंच सांगितलंय की ती कशी मागं पडत गेली आणि पितृप्रधान संस्कृती जी आहे ती कशी कालांतराने ह्या जुन्या संस्कृतीला मागं ढकलत गेली. पण ह्या मातृसंस्कृतीचे अवशेष जे आहेत हे आपल्याला विधी आणि अनुष्ठानांमध्ये पाहायला मिळतात. वडारांच्या देवाऱ्यामध्ये प्रामुख्याने ज्या मूर्ती आहेत त्या स्त्री देवतेच्या मूर्ती असतात. पेद्दम्मा आणि चिन्नम्मा म्हणजे मोठी आई आणि छोटी आई किंवा काही ठिकाणी 7 देवी पाहायला मिळतात. त्या देवाऱ्यामधल्या स्त्री देवतांसमवेत छोट्याशा पुरुष आकृती असतात आणि त्या ज्या आहेत त्या पुरुष आकृती ज्या आहेत त्या त्यांचा भाऊ किंवा मुलगा अशा नात्याने त्या दर्शवलेल्या असतात. ते लहान असतात. म्हणजे इथे विवाहित देवता नावाचा प्रकार नाही आहे. त्या आदिमाता दाखवलेल्या आहेत आणि इथं आपल्याला ते दिसून येतं की इथं त्यांचा सहचारी देव जो आहे तो आपल्याला दिसत नाही. हे कालांतराने हिंदू धर्मामध्ये या गोष्टी ऍड होत गेलेल्या आपल्याला दिसतात. पण इथं तुम्हाला हे असं दिसून येईल की छोट्या मूर्ती पुरुष मूर्ती ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि हे केवळ समाजामधल्या निम्न वर्गातच आहे असं नाहीये, तर हिंदू धर्मामध्ये सर्वच वर्गामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या ज्येष्ठा कनिष्ठा ज्या बसवल्या जातात घरोघरी गणपतीच्या वेळेला त्या पण ह्या मातृसंस्कृतीमधनच आलेल्या देवता आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यांचं मूर्ती स्वरूप आणि हा भाग जो आहे तो
वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. पण मातृसंस्कृती मधूनच प्रत्येक उपासना जी आहे त्याचा विकास किंवा नव्याने त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि वडारांमध्ये आपल्याला ह्या प्रामुख्याने ह्या स्त्री देवता ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. जल्दी जी आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे जलपूजन आहे. त्याच्यामध्ये त्या कलशामध्ये नदीकाठचं किंवा पाणवठ्याच्या इथलं पाणी भरलं जातं आणि त्याची ती पूजा असते. त्याच प्रकारे काही ठिकाणी असे स्तनाच्या आकाराचे कुंभ दिसतील तुम्हाला. त्याची झाकणं जी आहेत ती त्या पद्धतीने केलेली दिसतील. हे कुठंतरी आपल्याला मातृसंस्कृतीचंच निर्देश ह्या वस्तूंमधनं देखील आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित ह्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष ती जात जमात काही फारसं सांगू शकणार नाही, पण परंपरेने जे चालत आलेलं आहे त्या वस्तूंमधनं आपल्याला काही संकेत जे आहेत ते मिळू शकतात. दुसरं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मगाशी आपण बघितलं की ते स्त्रियांच्या हातामध्ये कडुलिंबाची डहाळी घेतलेली दिसते. हे एका अर्थाने वृक्षपूजनाचाच त्याच्याशी संबंध आहे. आणि त्याच प्रकारचं चित्र देखील तुम्हाला या वडार देवाऱ्यावर दिसतं की ज्याच्यात त्या स्त्रीने हातामध्ये कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे पहा. तर हे जे वृक्षपूजन जे आहे, वृक्षपूजन आणि त्याच्यामधनं अनेक देवतांचा विकास जो आहे तो आपल्याला झालेला दिसतो. हा सगळा लोकसंस्कृतीमधनं आलेला पाहायला मिळतो आपल्याला. अगदी तुम्हाला जुनं उदाहरण जर बघितलं तर बारूद किंवा सांचीच्या शालबंजिका ज्या आहेत ही वृक्षपूजाच आहे. की लोकधर्मामधनं आलेले लोक ज्या वेळेला बौद्ध धर्मामध्ये त्यांचं मिश्रण झालं किंवा त्याच्यामध्ये स्वीकार झाला तर त्यावेळेला या लोकधर्माच्या कल्पना सकट ते बौद्ध धर्मामध्ये सामील झालेले दिसून येतात. तर वृक्षपूजा असेल, जलपूजा असेल किंवा आपल्या परिसरातल्या अनेक गोष्टींचं पूजन करण्याचा जो काही एक आदिम प्रवृत्ती जी आहे ती आपल्याला लोकसंस्कृतीमध्ये सर्व वर्गांमध्ये थोड्याफार फरकाने आपल्याला पाहायला मिळते. याचा कुठल्या एका विशिष्ट धर्माशी तसा थेट संबंध आपल्याला जोडणं अनुचित ठरेल. जल्दीच्या वेळेला आपल्याला एक दिसून आलं की तिथं हलगी वादन केलं जातं. आता हलगीचा त्याचे जे काही बीट्स आहेत किंवा त्यांनी अंगात येण्याचा जो काही भाग जो आहे तो अगदी सहजगत्या होतो आणि ते त्या हलगी वादकाचं चित्र जे आहे ते त्या वडारांच्या देवाऱ्यावर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जो त्या कुळाचा जो पोत्रा भगत म्हणू किंवा पोतराज असतो तर त्याचं चित्र देखील या वडारांच्या देवाऱ्यावर दिसतं. अहमदनगर भागातल्या काही वडार समाज मंदिरांच्या समोर ह्या पोतराजाची मूर्ती जी आहे म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्या प्रतिमा तिथं कोरलेल्या दिसतात की त्यांच्या खांद्यावर तुम्हाला तो आसूड किंवा चाबूक जो आहे तो दिसेल किंवा मगाशीच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पोतराजाचा संचार बघितला. तर आपल्या पूर्वजांची ही जी काही देवतेशी संपर्क करण्याची ही जी काही ताकद जी आहे त्याचं पूजन किंवा त्याला सन्मान जो आहे तो हा समाज देताना दिसतो किंवा त्याची आठवण म्हणून ते चित्ररूपाने किंवा शिल्परूपाने आपल्याला या चित्रांमध्ये पाहायला मिळतं. वडारांकडं मोहरम आणि पीर मोहरम साजरा केला जातो आणि पीरची पण स्थापना केली जाते आणि ह्याच्यामध्ये कुठेही मुस्लिमांचा सहभाग नसतो. हे पूर्णपणे स्वतःच ते केलेलं असतं. आता इथं देखील हे अशा प्रकारची उपासना स्वीकारण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये जो अंगात येण्याचा जो भाग जो आहे तो महत्वाचा आहे आणि त्यामुळं ही अशा प्रकारची उपासना जी आहे ती वडारांना जवळची वाटली आणि पीरांचं त्यांनी आपल्या उपासनेमध्ये त्यांना स्थान दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि इथं या जल्दीच्या वेळेला तुम्हाला इथं दिसून येईल की तो चांद ताराचा पण झेंडा जो आहे तो इथं आढळून त्या फोटोमध्ये त्या मुलांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे उपासनांच्या अनेक शक्यता स्वीकारणारा हा समाज आहे असं आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतं. ज्यावेळेला जल्दी पूजनाचा कार्यक्रम नदीकाठी होतो आणि नंतर पुढं घराजवळच्या एका छोट्या मंदिरामध्ये तो देवारा पुन्हा स्थापन केला जातो तेव्हा तिथं त्याला
बळी दिला जातो. बकरा किंवा कोंबडा जो काही ते ह्याच्याप्रमाणे त्यांनी जे काही ठरवलं असेल त्याच्याप्रमाणे, आणि त्याचं एक चित्र जे आहे ते तुम्हाला चित्ररूप दर्शन जे आहे ते दिसतंय पहा, की हातात चाकू आहे आणि त्या बकऱ्याला घेऊन चाललाय, किंवा इकडं हातात कोंबडा धरलेला आहे आणि तो देवीला अर्पण करण्यासाठी ते चाललेलं आहे. एक प्रकारे ही सकाम उपासना आहे आणि त्याचं चित्ररूप दर्शन जे आहे ते आपल्याला ह्या देवाऱ्याच्या त्या चित्रांमधून आपल्याला कळू शकतं. इथं आधीच्या या चित्रामध्ये जर बघितलं तर एक इनडायरेक्ट मेसेज आहे, की स्पष्टपणे बळी आहे असं दिसत नाही आहे. पण हेच तुम्ही तेलंगणामध्ये जर गेला तर तिथल्या लोकदेवतांच्या देवालयांच्या त्या भिंतींवर अशी चित्र काढलेली असतात, की तिथं प्रत्यक्ष बळी देण्याचा विधी जो आहे इकडं, तो जो पोतराज जो आहे तो त्या बकऱ्यातला स्वतःच्या दाताने चावून तो घोट घेतोय त्याच्या गळ्याचा आणि तो बळी देतो असं चित्र आहे. किंवा इकडं बाजूला त्या बकऱ्याचा मुंडका आणि हे पण ठेवलं आणि दोन लोक ते बांधतायत, किंवा अशा प्रकारचं या विधीचं चित्रण देखील तिथं स्पष्टपणे केलेलं असतं. पण वडारांच्या देवाऱ्यावर मात्र ते इनडायरेक्ट किंवा अशा पद्धतीने दाखवलेलं पाहायला मिळतं. वडारांच्या देवाऱ्यावर एक चित्र दिसून येतं ते म्हणजे लक्ष्मीचं. आता ही जी लक्ष्मी जे चित्र जे आहे ते प्रामुख्याने आपल्याला असं पाहायला मिळतं, की रवी वर्माचा जो एक लिथो प्रिंट जे प्रसिद्ध झालेले होते, म्हणजे जुन्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये हे लिथोचे हे जे काही प्रिंट जे आहेत देवदेवतांचे लावले जायचे आणि त्याचं आकर्षण ह्या समाजाला पडलं आणि त्यांनी देखील आपल्या देवाऱ्यांवर ह्या लक्ष्मीचं चित्रण जे आहे ते केलेलं दिसून येतं. म्हणजे मुख्य समाज जे करतोय त्याचं कुठंतरी एक अनुकरण करणं किंवा तो भाग जो आहे हे आपल्याला या दृश्य संस्कृतीद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष्मी देवतेचा जर इतिहास जर बघितला तर आपल्याला असं दिसून येतं, की लक्ष्मी जी आहे ती समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजे गुप्त काळापासून ती प्रामुख्यानं आपल्याला प्रसिद्ध किंवा मुख्य देवता म्हणून दिसून येते, की त्यांच्या नाण्यावर देखील ती लक्ष्मी जी आहे तिचं ती कोरलेली दिसते. आणि ही लक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी आहे. आणि ही गजलक्ष्मी जी आहे ती चतुर्भुज आहे. तिला 4 हात आहेत आणि हत्ती जे आहेत त्याच्यावर पुष्पवृष्टी आणि पाण्याची पर्जन्यवृष्टी करतायत असं आपल्याला दिसतं. म्हणजे ते एक प्रकारे ते समृद्धीचं प्रतीक आहे. आणि ही गजलक्ष्मी जी आहे ती आपल्याला बौद्ध धर्मामध्ये देखील पाहायला मिळते. पण ही चतुर्भुज लक्ष्मी ज्यावेळेला पुढं नंतर विष्णूची पत्नी म्हणून ज्यावेळेला लक्ष्मी येते त्यावेळेला ती द्विभुज होते, 2 हात, आणि ती विष्णूचे पाय दाबतानाचं चित्र आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्ष्मी या देवतेच्या संदर्भामध्ये मातृसंस्कृती ते पितृप्रधान किंवा पुरुषप्रधान संस्कृती हा प्रवास जो आहे हा लक्ष्मीच्या ह्याच्यातनं पाहायला मिळतो. आणि वडारांमध्ये ह्या नंतरच्या लक्ष्मीचं चित्रण जे आहे ते त्या देवाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं, जे रविवर्माच्या चित्रात आहे. दुसरी एक देवी जी आहे ती म्हणजे यल्लम्मा, जी सौंदत्तीची जी आहे तिचं चित्र आपल्याला वडार देवाऱ्यावर पाहायला मिळतं. काही ठिकाणी ही अशा प्रकारचे काय म्हणू मूर्ती शिल्प असं मिश्रण स्वरूपामधले तो प्रकार असतो, की याच्यात आत एक हे असतो, कुंभ असतो, त्याच्यात पाणी असतं आणि मग त्याला वरनं हे मुखवटे, हात, पिसारा असं सगळं जोडलेलं असतं. म्हणजे मूळ आत काय आहे तर जलपूजन आहे आणि नंतर त्याच्यावर एक गोष्टी वर चढत गेलेल्या आहेत, की त्याच्यावर मुखवटा आला, मग त्याला पिसारा आला, त्याला कपडे आले आणि ते त्याचं मानवीकरण करणं जे म्हणतो किंवा असं त्या देवता मूर्तीचा पण एक विकास जो आहे तो दिसतो. म्हणजे प्रत्यक्ष नदीला पूजन करणं पासून मग नंतर त्या कुंभाला पूजन करणं आणि ते नंतर थेट त्याचं एखाद्या मानवी वस्तू किंवा त्या मूर्तीमध्ये रूपांतरण करून त्याचं पूजन करणं, अशा विकासाचे सारे टप्पे जे आहेत ते आपल्याला या देवाऱ्यामधल्या वस्तूंवर मिळतात. तर यल्लमाची कथा जी आहे ती सर्वांना परिचित आहे, की ज्याच्यामध्ये परशुराम जो आहे तो
त्याच्या आईचं म्हणजे रेणुका देवीचं मुंडकं त्याला उडवावं लागतं, अशी ती कथा आहे. ती काय आता मी फार सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. पण यल्लमाच्या कथेच्या संदर्भामध्ये पण प्रत्येक जाती जमातीमध्ये त्याचे अनेक वेगळे वेगळे आविष्कार आहेत. वडारांची पण कथा काही अंशी म्हणजे मुख्य कथाविष तेच असतं, पण त्याची मांडणी आणि डिटेल्स जे आहेत ते बदलताना आपल्याला दिसतात. तर त्या यल्लमा देवीला देखील वडार लोक पूजताना आपल्याला दिसतात. म्हणजे स्त्री देवतांव्यतिरिक्त जर बघितलं तर बालाजीची मूर्ती देखील पूजली जाते. काही वडारांकडे बालाजी हा त्यांचा कुलदेव पण आहे, पण तिथं मात्र बळी किंवा हे असले प्रकार नाही आहेत. पण ह्या देवतांचा, अशा देवतांचा स्वीकार जो आहे हा कालांतराने झालेला असेल, पण मूळ जे आहेत त्या वडार यांच्या स्त्री देवताच आहेत. हनुमान हे देखील काही वडारांचं कुलदैवत आहे. हनुमान शक्तिशाली आहे आणि वडार हे श्रमिक आहेत आणि आपल्या श्रमाचं आणि आपल्या शक्तीचं काय म्हणू त्याचं प्रतीक म्हणून ते त्या हनुमानाकडे पाहतात आणि त्याचं देखील पूजन जे आहे ते करतात. आणि वडारांच्या धर्मामध्ये हनुमानाचं महत्व मोठं आहे. वडारांच्या देवाऱ्यावर रामायणामधली काही चित्र असतात, त्याच्यातलं हे जे सीता स्वयंवराचं जे आहे की त्याच्यात सीता जी आहे ती रामाला हे वरते आहे अशा स्वरूपामधलं चित्र काढलेलं दिसतं. आता वडार स्त्रिया ज्या आहेत त्या स्वतःला वनवासी सीतेचे वंशज मानतात. आणि त्याचं कारण असं आहे की जुन्या काळामध्ये वडार स्त्रिया चोळी घालत नसत आणि त्याच्या मागे एक कथा प्रचलित अशी दिसून येते की सीतेला जो काही त्रास सहन करावा लागला किंवा जे काही रामायण घडलं ते त्या सुवर्ण मृगाचं ज्या कातड्यापासून जी चोळी तिला शिवून घ्यायची होती त्याच्यामुळं ते रामायण घडलं. आणि त्यामुळं मग वडार स्त्री चोळी घालत नाहीत, असं तो जो सीतेला जो त्रास जो झाला तो आपल्या नशिबी येऊ नये अशा अर्थाने काही ठिकाणी कथा पण दिसून येते. ह्या कथांवर आधारित देखील आपल्याला काही चित्र या देवाऱ्यावर पाहायला मिळतात. रामायणातलं पण हे चित्र आहे की ज्याच्यामध्ये हनुमान, राम, लक्ष्मण आणि ते वनवासातलं जे काही दृश्य आहे ते दिसून येतं. हे असे चित्र जे आहेत ते कदाचित प्रामुख्यानं कॅलेंडरवरनं प्रेरित होऊन किंवा कॅलेंडर मधली जी चित्र आहेत त्याची कॉपी केलेली असण्याची एक शक्यता आहे. किंवा एक दुसरं चित्र म्हणजे महाभारतामधलं द्यूताचं चित्र जे आहे ते की डाव्या बाजूला जे आहे ते वडार देवाऱ्यावरचं आहे आणि उजवीकडे जे आहे ते महाभारतामधलं द्यूताचं चित्र, पण तेलंगणामधलं जे पटचित्र जे असतात त्याच्यातलं ते चित्र आहे. आणि इथं तुम्हाला असं लक्षात येईल की ह्याची पूर्ण रचना जी आहे ती अगदी सारखी आहे. म्हणजे वडार लोक जे आंध्रमधनं जे आलेले आहेत तर तिथल्या ज्या काही परंपरा ज्या आहेत त्याचं रिफ्लेक्शन जे आहे किंवा त्याचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला या देवारा चित्रांवर पाहायला मिळतं. या देवारा चित्रांमधला एक ऍस्पेक्ट जो आहे तो जाती पुराणचा, त्याच्याबद्दल थोडस मी इथं नमूद करेन की तेलंगणा किंवा आंध्रमध्ये जो वीरशैव समाज जो आहे त्यांनी समाजामधला जो बहुजन वर्ग जो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्मिता निर्माण करण्याच्या हेतूने जातीपुराण ही कल्पना जी आहे ती तिथं विकसित झालेली दिसते, ज्याच्यामध्ये प्रत्येक जातीच्या मूळ पुरुषाची कथा जी आहे ती गायन वादनासह प्रस्तुत केली जाते. आणि हे प्रस्तुत करायला पटचित्र म्हणजे हे जे स्क्रोल पेंटिंग जे दिसते उभं लटकवलेलं तर त्याच्या आधारे कथा सांगितली जायची. आणि प्रत्येक जातीचं पुराण हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे मादिग म्हणून जी जात जी आहे, जी चर्मकारांची जात जी आहे त्यांच्याकरता डक्कलवार लोक जे आहेत ते जांबवंत पुराण सांगतात आणि ह्याच्याद्वारे आपापल्या जातीचं श्रेष्ठत्व जे आहे हे या जातीपुराणच्या कथेद्वारे मांडलं जायचं आणि ती जात त्या या जातीपुराण कथन करणाऱ्या लोकांची पोषणाची जबाबदारी स्वीकारायची. महाराष्ट्रात देखील आपल्याला दिसून येतं की जे डक्कलवार जे आहेत ते मातंगांकरता
बसव पुराण सांगत आलेले आहेत आणि ते मातंगांव्यतिरिक्त अन्य कुणाकडून ते भिक्षा घेत नसत. तर हा सगळा भाग जो आहे तो आपल्याला तेलंगणा आणि आंध्रमध्ये पाहायला मिळतो आणि ह्या वीरशैव चळवळीमधून निर्माण झालेलं हे एक वेगळ्याच प्रकारचा एक हा फॉर्म जो आहे तो आपल्याला जातीपुराण आणि त्याच्या संदर्भामधली पटचित्र आणि ती जी मानसिकता जी आहे ती आपल्याला पुढं काही चित्रांमध्ये पण पाहायला मिळते. इथं पहा की वडारांच्या देवाऱ्यावर हे एक जे मिथक जे आहे ती कथा जी प्रचलित जी आहे त्याच्याप्रमाणे शिवाजी महाराज दाखवलेले आहेत, किल्ले बांधणी आहे आणि रामदास स्वामी असं असं एक हा विषय इथं चित्रित केलेला आहे आणि इथं वडार जो आहे तो दगड फोडतो आहे आणि बाजूला किल्ला उभा केलेला आहे. ह्या चित्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले बांधणीमधलं वडारांचं जे योगदान जे आहे ते अधोरेखित करण्यासाठी हे असं चित्र काढलेलं दिसून येतं किंवा आपल्या व्यवसायाचं श्रेष्ठत्व दाखवण्याच्या हेतूने हे चित्र काढलेलं दिसून येतं. म्हणजे जी संकल्पना आपण जातीपुराणामध्ये पाहिलेली होती ती इथं आपल्याला ह्या चित्रामधून कुठंतरी ती पाझरताना आपल्याला दिसते की अशा मिथकांचा आधार जो आहे तो ह्या चित्राकरता घेतलेला दिसतो आणि इथं या अशा किल्ले बांधणी आणि वडार समाज हे दाखवणारं चित्र जे आहे ते ह्या देवाऱ्यावर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक दुसरंच अशाच प्रकारचं लातूर भागामधलं चित्र आहे की ज्याच्यामध्ये हा रथ आहे आणि हा तिथल्या भागात तिथे जवळपास हे 30-40 फूट उंचीचे रथ असतात आणि ह्याची चाकं जी आहेत ही 6-6, 7-7 फूट उंच अशी दगडी चाकं असतात आणि हा रथ जो आहे हा ओढण्याचं काम किंवा तो मान जो आहे तो वडारांचा मानला जातो आणि हा मान म्हणून त्यांनी आपल्या देवाऱ्यावर या रथाचं चित्र काढलेलं दिसून येतं. म्हणजे ती जी श्रमप्रतिष्ठा जी आहे आणि त्या गावामधल्या काय म्हणू उत्सवामध्ये त्यांचं महत्व जे आहे ते महत्व अधोरेखित करणारं चित्र म्हणून आपण या रथाच्या चित्राकडे पाहू शकतो. काही वडार देवाऱ्यांवर असं मध्य प्राशनाचं देखील चित्र पाहायला मिळतं. आता ह्याची संख्या फार कमी झालेली दिसून येते पण ह्याचं मूळ जे आहे ते आपल्याला आंध्रमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे तिथल्या लोकदेवतांच्या मंदिरावर झाडावरनं ताडी काढण्याचं आणि नंतर ते ताडी प्राशनाचं चित्र जे आहे ते त्या देवाऱ्यांच्या भिंतीवरच काढलेलं असतं. त्यामुळं आपला जो देवारा जो आहे ते म्हणजे एक प्रकारचं देऊळ आहे ह्या कल्पनेतनं वडारांनी अशा स्वरूपाचं चित्र काढलेलं दिसून येतं. हल्ली ही चित्र कमी पाहायला मिळतात. ही काही अंशी पुण्यामध्ये दिसून येतात पण आता त्यांची संख्या कमी आहे. हा विषय जो आहे तो दृश्य कलेकरता काही तसा नवीन नाही आहे. म्हणजे अगदी पहिल्या शतकातल्या मथुरे शिल्पांमध्ये देखील अगदी मध्यधुंद स्त्रीचं शिल्प देखील कोरलेलं दिसून येतं. म्हणजे मद्याला वाईट समजणं ही संकल्पना जी आहे ही तशी कायमस्वरूपी नाही आहे. ती सतत बदलत जाताना आपल्याला दिसते आणि असं शिल्प आपल्याला जुनं पाहायला मिळतं. दारावर जे वडार त्या देवाऱ्यावर जे चित्र पाहायला मिळतात त्याच्यामधनं जे जय विजय जे आहेत म्हणजे रक्षक देवता ज्या आहेत त्या आहेत किंवा गरुडाचं चित्र जे आहे की जो विष्णूचं वाहन आहे त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही लोकप्रिय प्रतिमांचं देखील वडार देवाऱ्यांवर अनुकरण केलेलं दिसतं. म्हणजे जसं राजकमल स्टुडिओचं जे बोधचिन्ह जे आहे त्या कमळातली स्त्री आणि त्या पाकळ्या उडतायत तर त्याचं आकर्षण हे ट्रकवर पण बऱ्याच आपल्याला जुन्या काळात हे चित्र पाहायला मिळायचं पण ते देखील त्याने देवाऱ्याच्या दारावर काढलेलं दिसून येतं. किंवा लोकप्रिय प्रतिमांमध्ये सरस्वतीचं प्रसिद्ध चित्र आहे त्याचं देखील त्याची अनुकृती देखील त्या देवाऱ्याच्या चित्रावर दिसते. वडार लोकांचं देवाऱ्यावर हे एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहे की ज्याच्यामध्ये ह्या भटक्या समाजाच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा समृद्धीच्या संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात की एक बांधीव घर दाखवलेलं आहे
आणि खाणं पिणं जे आहे ते इथं दिसून येतं आणि नळ उघडला की पाणी येतंय. म्हणजे ही समृद्धीची जी कल्पना जी आहे ही किती कमीत कमी एलिमेंटमध्ये या चित्रातनं दाखवली ती आपल्याला दिसून येते. आता भटक्यांच्या संदर्भामध्ये पाण्याचं महत्व काय आहे हे भटके जाणू शकतात, पण चित्रांमध्ये देखील आपल्याला ते दिसतं की कच्छ मधल्या काही भटक्या जाती जमाती आहेत की त्यांच्या भित्तिचित्रामध्ये पण डोक्यावर पाण्याचा हंडा घेतलेल्या स्त्रीचं चित्र जे आहे ते शुभ मानलं जातं. म्हणजे पाण्याचं महत्व जे आहे म्हणजे आजच्या काळामध्ये जो जुन्या काळामधले जे काही पाण्याच्या संदर्भामधल्या निम्न वर्गाचा जो काही लढा होता त्या दृष्टीने आपण ह्या चित्राकडं पाहू शकतो की ही असं नळ उघडल्यावर पाणी मिळणं ही एक फॅन्टसी आहे अशा स्वरूपामध्ये आपण या चित्राकडे पाहू शकतो आणि ते किती मौल्यवान आहे पहा की ते त्यांनी त्या देव्हाऱ्यावर काढलेलं आहे. इथं ज्या स्वरूपामध्ये चित्रात जे दगडी घर दाखवलं इथं प्रत्यक्षात हे भिंगार म्हणून जे आहे अहमदनगरच्या जवळ तिथल्या या वडारांनी हे घर बांधलेलं आहे. म्हणजे जे स्वप्न त्यांनी पक्क्या घराचं पाहिलेलं आहे हे तिथं त्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि त्यांनी स्वतःच हे सगळं दगडी बांधकाम स्वतः केलेलं आहे हे तुम्हाला दिसून येते. तर अशा समाजाच्या इच्छा आकांक्षा कल्पना ह्याचं प्रतिबिंब जे आहे ते तुम्हाला ह्या देवाऱ्यावरच्या चित्रातनं दिसून येतं. वडारांचा शहरीकरणाशी एक मोठा संबंध आहे. म्हणजे अगदी पुण्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर खडकवासला धरण असेल, आता इथं मी सालवार ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की ह्या काळापासून साधारणपणे वडारांचा राबता जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आणि या भागामध्ये दिसून येतो. ही सगळी बांधकामं करणारा जो काही समाज जो आहे तो वडार होता. हे सगळं दगडामधलं जे काही काम आहे किंवा पुणे मुंबई रेल्वे आहे किंवा हे सगळं जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या डेव्हलपमेंट 1857 नंतर ज्या इंग्रजांनी केलेल्या होत्या रस्ते आहेत रेल्वे पोस्ट या सगळ्याकरता मजूर म्हणून वडार होते आणि कुठंतरी त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला ह्या चित्रांमध्ये दिसून येतं. म्हणजे मग त्या ब्रिटिश काळामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं एक आकर्षण किंवा सायकल रेल्वे पोस्ट पोलीस ह्याची चित्र ह्या देवाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात किंवा काही ह्याच्यात ब्रिटिश अधिकारी शिकार करतोय त्याचं चित्र पाहायला मिळतं किंवा ब्रिटिश सैनिक जे आहेत त्यांची परेड आहे किंवा त्यांचं बँडचं पथक चाललेलं आहे त्याचं चित्र आपल्याला या देवाऱ्यावर पाहायला मिळतं किंवा काही देवाऱ्यांमध्ये चक्क पोलिसाची छोटीशी मूर्ती पण असते आणि काही देवाऱ्याच्या त्या वडार समाज मंदिरांच्या भिंतीवर पोलिसाचं चित्र देखील काढलेलं दिसून येतं. तर हे का काढलेलं असावं तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे हा जो काही 1871चा जो गुन्हेगार जाती कायदा होता त्याच्यामुळे वडारांना जे हाल सोसावे लागले आणि एक गुन्हेगार जातीचा शिक्का हे केल्यामुळं सेटलमेंटमध्ये राहणं आणि त्यांच्यावर जो काही अत्याचार जो पोलिसांकरवी समाज आजही भटक्या जाती जमातींकडे खूप संशयाने पाहिलं जातं आणि आजच्या काळातही अशा अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या दिसून येतात की केवळ संशयाच्या आधारावर भटक्या जातीच्या लोकांवर अन्याय होतो. ह्याचं मुख्य कारण जे आहे हा ब्रिटिशांचा 1871चा गुन्हेगार जाती कायदा आणि ह्या कायद्याने जे अत्याचार ह्या जाती जमातींना सहन करावे लागले त्याच्यातनं आपली मुक्तता देवीने करावी ह्या भावनेमधून हे कदाचित न्यायालयाचं चित्र जे आहे हे ह्या वडारांच्या देवाऱ्यावर काढलेलं असेल असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारे वडारांच्या देवाऱ्यावर जी काही अनेक चित्र आहेत त्याच्यातनं आपल्याला त्या समाज मनाचा शोध जो आहे तो घेता येतो. काही अंशी त्याच्या मागे इतिहास पण दडलेला जो आहे तो पाहायला मिळतो. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे आजच्या सादरीकरणातला तो म्हणजे मरेवाले जमात आणि त्यांच्या संदर्भामधल्या त्यांचा जो देवारा जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया.
चौकात चौकात हातात चाबूक घेऊन भिक्षा मागणारे मर्यावाले दिसतात. त्यांच्याकडे देखील चित्रांकित देवारा असतो. त्यातून ग्रामीण जीवनाचे दर्शन. हे मर्यावाले लोक हे देखील आंध्रमधनच महाराष्ट्रामध्ये आलेली जमात आहे. देवीचं पुजारी म्हणजे पोतराज आहे. आणि आता इथं थोडासा गोंधळ एकूणच लिखाणामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांचा झालेला दिसून येतो, पण मी इथं थोडंसं ते स्पष्ट करतो की म्हणजे 3 प्रकार आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर एक म्हणजे स्थानीय पोतराज, म्हणजे जो महाराणी मातंग लोकांमध्ये पूर्वीच्या काळी अशा पद्धतीचा पोतराज असायचा की जो आठवड्यातले 2 वार तो भिक्षा मागायचा किंवा असं त्याचं स्वरूप होतं. किंवा मगाशी आपण बघितलं तो म्हणजे कुळाचा पोतराज, म्हणजे वडारांकडे एक होता तो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे भटका पोतराज, की ज्याला मरेईवाले असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि इथं ह्या कोष्टकाद्वारे आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सरकारी त्यांची नावं जी आहेत ती अशी आहेत की मरेवाले, कडक लक्ष्मीवाले किंवा मरगम्मावाले असं सरकारी नाव आहे. लोक त्याला देऊळवाले, बुरबुर पोच्चम्मा, गुगू गुगू अनेक नावाने बोलवतात. हीच जमात कर्नाटकामध्ये त्यांना सिंधुलू अशा नावाने नोंद आहे. आणि तिथले लोक त्याला दुर्ग मुर्गी, ह्या लोकांना दुर्ग मुर्गी असं म्हणतात. आणि आंध्र आणि तेलंगणामध्ये ह्या लोकांना पेद्दम्मा वांडलू म्हणतात. आणि सर्वसामान्य लोक या लोकांना पेद्दम्मा लोल्लू ह्या नावाने ओळखतात. म्हणजे मरेवाले, सिंधुलू, पेद्दम्मा वांडलू हे तिन्ही जमाती या एकच आहेत. फक्त कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र ह्याच्यामध्ये तो स्थानिक त्यांचे वेगळे वेगळे हे आहेत. पण मुळात एकच जमात आहे आणि ते भटकताना दिसतात. म्हणजे महाराष्ट्रामधले किंवा इव्हन कर्नाटकातले काही सिंधुलू लोक जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये येतात, पुढं कोकणापर्यंत भटकत असताना आपल्याला दिसतात. तर आजही हे मरेवाले जे आहेत हे भटकं जीवन जगताना दिसतात. आणि त्यांच्या अशा प्रकारचा पालं असतात आणि ह्या गाडीवर ते सामान लादून ते वर्षातले 8 महिने ते त्यांची भटकंती असते. त्यांची एका ठिकाणी स्थानिक वस्ती असते 4 महिन्याची जी आहे ते. महाराष्ट्रामध्ये पेणूर आहे, इंडी आहे किंवा पुण्याजवळचं चाकणच्या इकडं काही आहेत. काही ठिकाणी छोट्या छोट्या त्यांच्या वस्ती आहेत आणि ते असे तंबूच्या स्वरूपामधलीच त्यांची घरं असतात. इथं एका मरेवाल्या परिवाराचा वर्षभराचा भटकंती मार्ग मी दाखवलेला आहे की पेणूर म्हणजे मोहोळच्या जवळ, तिथून ते जवळपास मुंबईपर्यंत ते येतात. आणि मग त्या प्रत्येक परिवाराचा मार्ग आणि गावं ठरलेली असतात आणि त्यांची ती वाटणी झालेली असते. कोणी एकमेकांच्या ह्याच्यामध्ये जात नाही आणि दरवर्षी त्याच मार्गाने ते येतात जातात आणि असं त्याचा वर्षभराचा भटकंतीचा मार्ग आहे. म्हणजे जवळपास 1,000 किलोमीटर पेक्षा जास्त ही लोक जी आहेत ही पायी हिंडताना आपल्याला दिसून येतात. काही वेळेला त्यांचे 2-2 हेलपाटे पण होत असतात. प्रत्येक परिवाराचा मार्ग हा वेगळा आहे त्याच्यामध्ये. तर यांचा पोशाख जो आहे तो म्हणजे एक आभरण, म्हणजे कमरेला लटकवलेलं जे कापड लटकवलेले तो एक भाग आहे. गजाला म्हणजे घुंगरू जे पायात बांधलेले असतात ते. इरनाम म्हणून ती एक ढोलकी असते. इरगाल म्हणजे आसूड जो आहे, चाबूक जो आहे तो असतो. चक्कू किंवा चाकू जो आहे तो असतो आणि कमरेला बेल्ट लावलेला असतो. आणि त्यांच्या स्त्रीच्या डोक्यावर हा देवारा असतो. हा वजनाला हलका असतो. ह्याच्यावर देखील चारी बाजूने चित्र काढलेले असतात. ह्यांना गावोगावी गेल्यानंतर लोक बोलवून भिक्षा देतात. इथं मी काही फोटो दाखवलेले. तर ह्या भिक्षेचा काही एक सामाजिक आधार पण आहे. म्हणजे ते केवळ
भिकारी आहे अशा स्वरूपामध्ये नाहीये, तर त्यांना लोक मानाने बोलवतात आणि त्यांना आदरपूर्वक पण ह्या गोष्टी देतात. जसं काही देवी आपल्या घरी आलेली आहे ह्या भावनेतनं लोक ह्या मरियेवाल्यांना भिक्षा देतात. आणि हे मरियेवाले जे आहे ते ग्राम संस्कृतीतनच निर्माण झालेली ही जमात आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. जुन्या काळामध्ये विविध रोगराई आणि ह्याकरता ज्या काही देवदेवता पूजल्या जायच्या, तर त्याला बळी देण्याचं काम जे आहे ते पोतराजाकरवी केलं जायचं. आणि आज आपल्याला काय म्हणू, महामारी आज आपण अनुभवतो आहे. पण जुन्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की महामारी जर आली तर एकेका घरामधली करती सवरती माणसं गेली किंवा अख्खं गावच्या गाव बऱ्यापैकी हे झालं, या महामारीमधनं हे झालं, नष्ट झालं असं पाहायला मिळतं. त्यामुळं हे जे भय जे आहे आणि ह्या भयापोटी त्याच्या संदर्भामध्ये देवतांची कल्पना करून पूजन करणं हा इतिहास आहे, हा मानवी इतिहास आहे. आणि त्याचं हे करणारा जो आहे तो तो पोतराज आहे किंवा तो हा मरियावाले आहे. इथं आपण एक आंध्रमधला तो जो काही एक बळीचं जे अनुष्ठान जे आहे की देवीचा कोप आपल्यावर होऊ नये आणि त्याकरता देवीला संतुष्ट ठेवणं, ही अशा प्रकारची एक सकाम उपासना जी आहे ती आहे. आणि ही त्या पोतराजाची उपयुक्तता आहे. आणि ती आजच्या आधुनिक वैद्यकीय प्रगती आणि या ह्याच्यामुळे कदाचित या गोष्टींचं रिलेव्हन्स राहिला नसेल, पण जुन्या काळामध्ये यांचं महत्व जे आहे ते भरपूर होतं असं दिसून येतं. इथं मी तो पुढचा व्हिडिओचा भाग दाखवला नाही, पण इथं जो बळी देण्याचा भाग जो आहे तो हा पोतराज जो आहे तो अगदी आपल्या दाताने एखादं केळं सोलल्याप्रमाणे त्या नरड्याचा घोट घेऊन हा बळी दिला जातो. आणि अशा अनुष्ठानाचा विधी करणारा जो आहे हा तो पोतराज असतो. त्या देवीबद्दलचं भय आणि त्याचं अनुष्ठान करणारा पोतराज ही त्याची एक उपयुक्तता जुन्या काळामध्ये मोठी होती. आणि नुसतं तोच भाग नाही आहे, तर इथं आपल्याला असं दिसून येतं की हा पोतराज ज्या वेळेला गावोगावी येतो, शेतामध्ये येतो किंवा वाड्या वस्तींवर येतो, त्यावेळेला तो मकर संक्रांतीचं भविष्य कथन करतो. आणि त्यावेळेला स्त्रिया त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्न, धान्य, कपडे ह्या गोष्टी देतात.
म्हणजे देवी आपल्याकडे हळदी कुंकाला आलेली आहे ह्या भावनेने स्त्रिया ज्या आहेत ते ह्या मर्यावाल्याचं स्वागत करतात. इथं कुठला पुरुष येत नाही. म्हणजे हे एक प्रकारे पुन्हा एक मातृसंस्कृतीचं काय म्हणू अवशेष स्वरूप किंवा संचित जे आहे ते आपल्याला ह्या प्रथा परंपरांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर भिक्षेकरता जसं भविष्य कथनाचा भाग आहे तसं लहान मुलांचा करमणूक करण्याचा भाग जो आहे तो देखील ह्या मर्यावाल्यांच्या करवी केला जातो. त्याच्यामध्ये ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून नृत्य करतात. आता उजव्या बाजूचा जो मुखवटा जो आहे तो एका बाजूने स्त्रीचा आणि एका बाजूचा पुरुषाचा अशा स्वरूपाचा आहे. आणि जवळपास असे 12 प्रकारचे मुखवटे पूर्वी असायचे. पण आता दुर्दैवानं ही प्रथा परंपरा बंद झालेली आहे. हार्डली 2-3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा एक आपण छोटीशी क्लिप बघूया. तर भिक्षेकरता आपल्याला असं दिसून येतं की हे जे मरेवाले पेद्दम्मा वांडलो किंवा सिंधुलो लोक जे आहेत ते चाकूनी स्वतःच्या हातावर वार करतात. ते त्या फोटोमध्ये दिसतंय की ते अगदी रक्त येतं आणि ह्या अशा प्रकारचा त्याला ते खेळ म्हणतात आणि हा खेळ जो आहे तो प्रामुख्यानं जत्रेच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेच्या दिवशी किंवा हा दाभण जे आहे ते देखील स्वतःच्या दंडामध्ये खुपसणं, स्वतःच्याच मनगटाचा चावा घेऊन रक्त काढणं आणि अशी स्वयातनेचं प्रदर्शन करून भिक्षा मागितली जाते. महाराष्ट्रात हा प्रकार हल्ली कमी झालेला आहे, पण आंध्र आणि कर्नाटकात हा अजूनही ही प्रथा या स्वरूपाची टिकून आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आता ही जी देवी जी आहे देवीला आंध्रमध्ये पेद्दम्मा देवी म्हणतात आणि कर्नाटकात दुर्गव्वा म्हणतात. आता महाराष्ट्रामध्ये मूर्ती ही एकच आहे, अशीच आहे. पण नावं मात्र लोक जी काही लोक नावं देतात ती ह्या मर्यावाल्याने स्वीकारलेली दिसतात. म्हणजे अंबाबाई आहे, महालक्ष्मी आहे, कडकलो इव्हन मर्यावाले असं आपण जे म्हणतो हे देखील मूळचे पेद्दम्मा लोल्लूच लोक आहेत ना किंवा पेद्दम्मा वांडलू लोक आहेत. पण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना मरेवाले, कडक लक्ष्मीवाले असं नाव दिलं ते त्यांनी स्वीकारलं किंवा नगर भागातल्या काही जमातीच्या लोकांनी कोकण माता नाव दिलं तर ते त्यांनी स्वीकारलं. जे काही नाव दिलं ते त्यांनी स्वीकारलं. मूर्ती मात्र ही एकच आपल्याला पाहायला मिळते ह्या देवतेची. त्यांचे देव्हारे जे आहेत ते तिन्हीकडे थोड्याफार फरकाने सारख्याच स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे आंध्र असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्रात असेल, तिन्हीकडं त्याचं स्वरूप साधारण सारखं आहे. पण त्याच्यातली कारिगिरी किंवा शैलीमध्ये चित्राचा थोडासा फरक आहे. आज मी काही चित्र शैलीबद्दल फारसं बोलणार नाहीये. पण विषय मात्र प्रामुख्यानं आपल्याला सारखेच पाहायला मिळतात.
दरवेळेला हे डोक्यावर काही तो देव्हारा घेऊन जातीलच असं नाही, तर काही वेळेला अशी टोपलीत देवीची मूर्ती घेऊन देखील ते जाताना दिसतात. या देव्हाऱ्यावर यल्लम्माचं चित्र आहे. म्हणजे जे वडाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तेच इथं तुम्हाला दिसून येईल. आणि हे चित्र जे आहे हे आंध्रमधली जी पारंपरिक चित्रकार जमात जी आहे, नक्काश म्हणून जे आहे, जे चेरियालमध्ये त्यांचं केंद्र होतं, तर त्यांनी काढलेली ही चित्र आहेत. इथे यल्लमाचं चित्र आपल्याला दिसून येतं की ते रेणुका देवी जी आहे ती लपलेली आहे. म्हणजे कथेप्रमाणे आणि तो परशुरामाच्या हातात परशु आहे आणि तो तिचं मुंडकं उडवतो, अशा प्रकारची कथा यल्लमा देवीच्या संदर्भामधली ती दिसून येते. म्हणजे कुठंतरी आंध्रमधली जी पटचित्राची जी परंपरा जी आहे त्याचं रूपांतरण ह्या देव्हाऱ्याच्या चित्रांमध्ये झालेलं दिसून येतं. स्थानिक देवता किंवा प्रादेशिक देवता जे आहेत, आता तुळजाभवानीचं चित्र महाराष्ट्रातल्या देवाऱ्यांवर पाहायला मिळतं. ते काही आंध्र कर्नाटकात पाहायला मिळत नाही. पण मग इथं लक्ष्मी आहे, महिषासूर मर्दिनी आहे, ही चित्र ह्या मरेवाल्यांच्या देवाऱ्यावर पाहायला मिळतात. जसं मगाशी आपण लक्ष्मीचं लिथोचं चित्र पाहिलं वडारांच्या देवाऱ्यावर, तसंच इथं हे जे लिथोचित्र आहे रविवर्माने राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचं काढलेलं, ज्याला लिथो प्रिंट म्हणतात, तर त्याची अनुकृती या चेरियलच्या नकाश चित्रकारांनी केलेली दिसून येते. मग त्याचं स्टाईलमध्ये रूपांतरण केलेलं आहे आणि ते त्या लिथो चित्राची एक वेगळीच मांडणी इकडं केलेली दिसते आपल्याला. किंवा राम रावणाचं युद्धाचा प्रसंग जो आहे तोही या देवाऱ्याच्या चित्रांमध्ये पाहायला मिळतो. तसंच महाभारतामधलं जे आहे द्यूताचं चित्र, जे वडारांच्या देवावर पाहिलं, ते इथं देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे वर पटचित्रांमधलं जे आहे ते दिसून येतं. खाली जे आहे ते आंध्रमधल्या ह्या जमातीच्या देवाऱ्यावरचं द्यूताचं चित्र आहे. आणि तेच महाराष्ट्रामध्ये आल्यावर इथं तुम्हाला तेच चित्र पहा की किती काय म्हणू अगदी क्रूड किंवा तेवढा सफाईदारपणा या चित्रामध्ये दिसत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये पारंपरिक चित्रकार जाती जमातीची जी काही परंपरा जी आहे ती नष्ट झालेली असल्यामुळं जो काही स्थानिक पेंटर किंवा काही वेळेला हेच लोक हातात ब्रश आणि रंग घेऊन चित्र काढताना दिसून येतात. त्याच्यामुळं हे जे काही मूळचं जे चित्र जे आहे ते बदलत अगदीच बालिश स्वरूपामध्ये इथं चित्रित झाल्याचं पाहायला मिळतं. किंवा श्रावण बाळाचं देखील चित्र पहा की जे लोकप्रसिद्ध कथा आहेत त्याचं चित्रण जे आहे ह्या देवाऱ्याच्या चित्रावर देखील पाहायला मिळतं. ह्या मरियेवाल्यांच्या देवाऱ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण भाग जो आहे तो म्हणजे त्या देवाऱ्यांवर वैष्णव प्रभाव दिसून येतो. एक असं आहे की साधारणपणे निम्न वर्गामध्ये वैष्णव प्रभाव फारसा नाही असं म्हणलं जातं, पण इथं तुम्हाला या देवाऱ्यावर हे कृष्ण असेल किंवा द्वारपालाची जी आयकोनोग्राफी आहे की ज्याच्यात शंख चक्र गदा ह्याच्या सकट तो द्वारपाल दाखवलेला आहे. म्हणजे हे ह्या अर्थाने हे वैष्णव मंदिर असल्याप्रमाणे ते चित्रित केलेलं दिसून येतं. किंवा वैष्णव प्रभावामधलं हे जे गजेंद्र मोक्षाची जी कथा जी आहे विष्णू पुराणामधली, ती देखील ह्या मरेवाल्यांच्या देवाऱ्यावर काढलेली दिसून येते. खालच्या बाजूला आपण त्या संदर्भामधला एक तो लिथो प्रिंट जो आहे तो दाखवलेला आहे. एक लिथोग्राफीमध्ये जे विषय रविवर्माने हाताळले त्याचा प्रभाव जो आहे ह्या देवाऱ्याच्या चित्रांवर मरेवाल्यांच्या दिसून येतो. काही इतर देवदेवता देखील तुरळक प्रमाणात दिसतात. गणेश आहे किंवा शंकराची प्रतिमा आहे. आता ही जी प्रतिमा जी आहे ही वीरशैव परंपरेमधल्या आंध्रमधल्या परंपरेमधनं आलेली चित्र आहे. तिथल्या काही पटचित्रांमध्ये ह्या इमेजेस आहेत त्याच त्या देवाऱ्यावर देखील येतात. किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं कोकण माता म्हणून जे नगर मधल्या पाथर्डी इथल्या काही ठराविक भागात पुरतच आहे, पण तिथं तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं चित्र देखील या देवाऱ्यावर पाहायला मिळेल. आत मात्र ती ती मरियेवाली किंवा ती मरिये आहे किंवा ती पेद्दम्मा देवीचीच मूर्ती आहे, पण वर मात्र चित्र जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं आहे. किंवा खुद्द त्या पोतराजाचंच देखील चित्र इथं त्या देवाऱ्यावर काढलेलं असतं. त्या डोक्यावर तो देवारा घेतलेली स्त्री आहे आणि तो पोतराज
काढलेलं आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मरेवाले जे आहेत हे ग्राम संस्कृती किंवा कृषी जीवनाशी निगडीत खूप आहेत. जसं ते शेतकऱ्याकडे संक्रांत सांगायला जातात किंवा दर सुगीला ते जातात आणि त्यावेळेला शेतकरी आपखुशीने त्यांना धान्य देतो. त्यामुळं त्या शेतकऱ्याचं गुणगान गाण्याकरता ते चित्र तुम्हाला ह्या देवाऱ्यावर देखील पाहायला मिळतं. म्हणजे बळीराजाचं चित्र जे आहे हे मरेवाल्यांच्या देवाऱ्यावर पाहायला मिळतं. दुसरा एक भाग असा आहे की ह्या देवतेला नवस बोलण्यासाठी म्हणजे मुलाची काय म्हणू प्रकृती असेल किंवा अनेक या संदर्भामध्ये तर त्याचं देखील चित्रण ह्या देवाऱ्यावर दिसतं. किंवा मूल होत नसेल तर देवीला चांदीचा पाळणा वाहणं किंवा अगदी काही काही म्हणजे मी ज्या लोकांना भेटलो मरेवाल्यांना भेटलो तर तिथं असं आहे की बाबा एका प्रतिष्ठित माणसाकडं मूल होत नव्हतं मग त्यांनी देवीला नवस केला आणि मग तो बराच मोठा होता काहीतरी म्हणजे त्या काळामधला काहीतरी 5-10 हजाराचा होता आणि मग तो मुलगा झाला आणि मग त्यांनी ते देवीला तो नवस फेडला. अशा प्रकारे ही जी मरी देवी जी आहे ही नवसाला पावते असं समाजामध्ये देखील एक मान्यता दिसून येते आणि मग त्याचे टाक अर्पण केलेले असतात किंवा हे चांदीचे पाळणे अर्पण केलेले असतात. तर ज्याची जी श्रद्धा आहे आणि ज्याने नवस बोललेला आहे त्याच्याप्रमाणे तो त्या देवीला पूजताना आपल्याला दिसून येतो. लोकसंस्कृतीचं काय म्हणू प्रतिबिंब इथं दिसून येतं. बगाड सारखा भाग जो आहे त्या बगाडाचं चित्र देखील मरियावाल्यांच्या देवाऱ्यावर असतं. साधारणपणे यात्रा जत्रा ज्या आहेत उरूस ह्या ठिकाणी हे मरियावाले मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि त्यावेळेला देखील त्यांना मोठ्या प्रमाणात भिक्षा मिळते आणि त्याचं कुठंतरी चित्रण जे आहे दृश्य स्वरूप जे आहे या चित्रांमध्ये दिसून येतं. किंवा ह्याचे रथ असतील पालखी असेल देवीची उरुसाच्या संदर्भामधली त्याची चित्र आपल्याला पाहायला मिळतात. किंवा या उरुसाच्या वेळेला कुस्ती असते तर त्या कुस्तीचं चित्र ह्या देवाऱ्यावर काढलेलं दिसून येतं. म्हणजे ग्राम जीवनामधील जी लोकसंस्कृती आहे त्याचं प्रतिबिंब जे आहे ते ह्या मरेवाल्यांच्या देवाऱ्याच्या चित्रांवर पाहायला मिळतं. दुसरा एक भाग मगाशी मी जो जाती पुराणाचा सांगितला वीरशैव चळवळीच्या बाबतीतला तर तेलंगणामध्ये असं आहे की जसं प्रत्येक जातीचं एक पुराण आहे आणि ते कथन करणारी एक जात आहे आणि त्याच्याद्वारे त्या त्या जातीचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं जातं किंवा मांडलं जातं तसंच प्रत्येक जातीचं एक स्वतंत्र जाती मंदिर असतं आणि त्या जाती मंदिरावर त्या त्या जातीचे आयकॉन्स किंवा ते म्हणजे भिंतीवर काढलेलं असतं किंवा इथं जे दिसतंय तो ही यादव जी जात जी आहे की जे पशुपालन करतात तर त्या या सिमेंट मधल्या मूर्ती तिथं त्याने केलेल्या आहेत. म्हणजे ह्या देवळामध्ये इतरांना प्रवेश नाहीये असं नाहीये पण हे खास करून यादव जातीचं हे मंदिर आहे आणि तिथं वर ही चित्र काढलेली आहेत आणि प्रत्येक जाती जमातीची जे मंदिरं जे आहेत तिथं त्या त्या जातीचे प्रोफेशनची चित्र दिसतात. म्हणजे समजा धोब्याचं मंदिर असेल तर त्या मंदिरावर धोब्याचं चित्र काढलेलं असेल. हे जे तेलंगणामधलं जे जाती मंदिराचा किंवा समाज मंदिराचा प्रकार जो आहे तोच आपल्याला मरियेवाल्यांच्या देवाऱ्याच्या चित्रांवर देखील दिसतो. इथं देखील तुम्हाला प्रत्येक जाती जमातीची चित्र जी आहेत ती दिसून येतात. म्हणजे प्रत्येक जाती जमातीच्या लोकांनी या मरियेवाल्याच्या त्या देवाऱ्याला आपलंसं करण्याच्या हेतूने हे एक काय म्हणू दृश्य स्वरूप जे आहे ते दिसतं. म्हणजे इथं देखील तुम्हाला या यादव जातीच्या त्या मेंढपाळांचं ह्याचं चित्र दिसून येईल किंवा चर्मकारांचं चित्र प्रामुख्यानं आपल्याला या देवाऱ्यावर पाहायला मिळतं. इथं मग ती सगळी विधी पण दाखवलेली आहे कशा प्रकारे ते चामडं काढलं जातं आणि चपला बनवल्या जातात हे या चित्रामध्ये दिसून येतं. किंवा ताडीच्या झाडापासून ताडी काढणारे गौड म्हणून जी जात जी आहे त्याचं चित्रण आहे. म्हणजे मगाशी आपण वडारांच्या संदर्भात पाहिलेलं होतं की मध्यप्राशनाचं चित्र इथं ती सगळी प्रोसेस दाखवली की ते झाडावरनं ताडी काढणं आणि त्याचं प्राशन करणं हे इथं दिसून येतं. आता इथे गंमत पाहायला मिळेल की आंध्रमध्ये
जे पेद्दम्मा वांडलू लोक जे आहेत त्यांच्या दृष्टीने ताडी म्हणजे दैवी असं ते झाड आहे. आणि त्यामुळे तिथल्या त्या देवळांवर पण हे चित्र दिसतं पहा. डाव्या बाजूचं जे दिसतंय ते, की ते ताडी प्राशन करणारा माणूस आहे. कर्नाटकामध्ये त्यांनी मग चक्क दारूचा गुत्ताच दाखवला, देशी दारूचा गुत्ता दाखवला. पण महाराष्ट्रामध्ये ते दारू पिऊन उलट्या करतायत असं दाखवलंय पहा. आता हा जो भाग जो आहे तो कदाचित असा आहे की महाराष्ट्रामधला जो वारकरी संप्रदाय आणि त्याच्या प्रभावामुळे दारूबद्दल एक काय म्हणू मुख्य समाजामध्ये जे वाईट हे आहे मत किंवा हे ते रिफ्लेक्शन इथं दिसतं. म्हणजे इथं एकीकडे सुरुवातीला ताडीचा झाडाचा जो दैवीपणा जो आहे तो दिसतोय आणि महाराष्ट्रामध्ये मात्र ते दारू पिऊन उलट्या करतायत. हा प्रवास म्हणजे एका जमातीच्या दृश्य भाषेमध्ये किंवा दृश्यामधून आपल्याला ह्या बदललेला विचार जो आहे तो देखील लक्षात येतो. तसंच व्यावसायिकांमध्ये इथं धोब्याचं पण चित्र आहे. किंवा जे दरवेशी जे आहेत जसं लहान मुलांना त्याचं आकर्षण असतं, जसं मुखवटे घालून मर्यावाले नाचतात, तसंच हे जे दरवेशी जे आहेत त्यांचं चित्रण आहे. म्हणजे लहान मुलांना त्यांच्याकडनं आकर्षित करण्यासाठी असं चित्र दिसून येतं. किंवा व्यापारी आहेत. आता ज्या गावातल्या काय म्हणू बाजारपेठेमध्ये एखाद्या मरेवाल्याने त्याचा स्वतःला स्वयत्ना करून रक्त काढलंय, त्याचे थेंब तिथल्या जमिनीवर पडलेत, तिथं रोगराई कधी येत नाही असा त्यांचा एक दावा किंवा विश्वास असतो. त्यामुळं मग त्या बाजाराचं चित्र जे आहे ते देखील त्यांनी या देव्हाऱ्यावरच्या चित्रात दिसून येतं. काही वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहेत ज्याच्यामध्ये काही लढाईची चित्र आहेत पण याचं नेमकं कारण कळत नाहीये. पहिल्या चित्रामध्ये त्या गडीमध्ये मुस्लिम शासक आहेत आणि बाजूला इतर लोक लढत आहेत आणि इकडं पुढं इंग्रज विरुद्ध देशी लोक असं काहीतरी आहे. पण याचं नेमकं कारण कळत नाही. एक कदाचित असं असू शकतं की 1857च्या लढ्यामध्ये भटक्या जाती जमातींचा मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणू ते इंग्रजांच्या विरुद्ध लढलेले होते. त्याच्या बऱ्याचशा कथा पण प्रचलित आहेत. तर कुठंतरी त्या संदर्भामध्ये त्या आठवणींचं काही संचित असेल असं तर्क करता येतो. पण नेमकं काही तिथं सांगता येत नाही की अशा लढाईची चित्र का काढलेली असावीत. दुसरं अशा स्वरूपाचं पण चित्र आहे की ज्याच्यामध्ये तो पंजा आहे आणि नेमकं काय विषय आहे हे खुद्द ते लोक मरेवाले पण सांगू शकत नाहीत की कशासाठी त्यांनी काढून घेतलेलं आहे. पण ते परंपरेने ते आलेलं आहे. पण हे शोधावं लागेल की असा विषय का त्यांनी घेतलेला आहे किंवा तो पंजा आणि तो एक मुस्लिम जो आहे तो समोर बसलाय असं चित्र दिसून येतं. तर जुन्या काळामध्ये यमपट म्हणून एक प्रकार होता. म्हणजे त्याच्यामध्ये गरुड पुराणामध्ये गरुड आणि विष्णू याच्यामधला संवाद आहे ज्याच्यात मृत्यूनंतर माणसाचं काय होतं त्या संदर्भामधलं ज्ञान जे आहे तो विष्णू देतोय आणि ज्यांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाप्रमाणे त्याला कशी यमलोकामध्ये शिक्षा होते अशा स्वरूपामधली यमपट जे आहेत हे आपल्याला अगदी पहिल्या दुसऱ्या शतकापासून साहित्यामध्ये त्याची वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग इथं त्या यमलोकाचं चित्रण जे आहे हे काही यमपटांमध्ये दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये लिथो पण काढले गेले की आता इथं काही याच्यात असं दिसतंय की बाबा त्या त्या कर्मानुसार काय सजा आहे. म्हणजे इथं चुगलीखोर माणसाला विंचू साप डसतोय असं काय 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 त्या त्या काय म्हणू गुन्ह्याचं टायटल आणि त्याच्यानुसार काय सजा दिली जाईल असं लिथो जे आहे ते प्रचलित होते. म्हणजे ते यमपुराणामधूनच या संकल्पना ज्या आहेत त्या पुढे आलेल्या दिसून येतात आणि कुठंतरी मग तोच विषय जो आहे तो मरेवाल्यांच्या देव्हाऱ्याच्या चित्रांमध्ये दिसून येतो की त्या सुळावर दिलेला माणूस आहे किंवा करवतीने मुंडकं कापतायत किंवा विंचू किंवा सापाचा दंश केला जातो आहे. तर पापाला घाबरणं आणि कायम काय म्हणू सचोटीच्या मार्गाने वागणं किंवा देवीची भक्ती न सोडणं ह्या भावनेतून
ही चित्र केलेली दिसून येतात. हे अशा प्रकारची यमलोकाची चित्र मरियेवाल्यांच्या त्या देव्हाऱ्याच्या त्या चित्रामध्ये तो विषय अंकित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पापात भय दाखवणं हा त्याच्या मागे हेतू असावा. आतापर्यंत आपण ह्या दोन प्रकारच्या देवाऱ्यांवरची चित्र पाहिली आणि त्याच्याद्वारे एक ग्रामीण व्यवस्था काय होती, जाती व्यवस्था फार मी काही काय म्हणून सविस्तर बोलू शकलो नाही, पण एक त्याच्या संदर्भामध्ये एक ओळख वजा मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला की जाती पुराण काय आहे किंवा उपासना काय आहेत किंवा मातृसंस्कृतीचा ह्या देवाऱ्यांमध्ये काय भाग आहे, ब्रिटिश काळाचं कसं ह्या देवाऱ्यांच्या चित्रांवर प्रभाव पडलेला आहे, असं आपण ह्या देवाऱ्यांच्या चित्रांमधून एक प्रकारचा सांस्कृतिक अभ्यास जो आहे तो करू शकतो. म्हणजे केवळ भाषा नव्हे तर चित्र देखील एखादा समाज काय विचार करतो आहे ते जाणण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण चित्राद्वारे देखील करू शकतो आणि चित्र हे त्यासाठी एक महत्वाचं साधन आहे असं मला वाटतं. धन्यवाद. काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, ते प्रश्न असतील तर मी पाहतो. काय एकांनी शिल्पा वाडेकर यांनी विचारलं की मातंग देवीशी यांचं काय नातं आहे समाजाचं. तर मातंगीचं डक्कलवार आणि मातंगी यांच्याशी तो संबंध आहे, पण वडार आणि मरियेवाल्यांचं नाही. बऱ्याचदा असं होतं की ह्या देवतांच्या कल्पना एकमेकांवर एवढ्या ओव्हरलॅप झालेल्या असतात की नेमकी मूळची देवी कोणती आणि ती कशी बदलत गेली आहे हे थोडंसं शोधावं लागतं. म्हणजे एकाच देवीला, म्हणजे जसं मी सुरुवातीला पेद्दम्मा देवीच्या बद्दल एक मोठी यादी दिली की कुठल्या अनेक नावांनी लोक त्याला हे करतात, पूजतात आणि हे करतात. इथं देखील आपल्याला तसंच म्हणावं लागेल. काही ठिकाणी मातंगी आणि रेणुका ही एकच आहे असं राची ढेरे किंवा ह्या लोकांनी मांडलेलं आहे. पण ह्या साऱ्या देवता ज्या आहेत ह्या मातृसंस्कृतीतनं आलेत आणि ह्या बऱ्यापैकी मूळ स्वरूपामध्ये पूजल्या जात आहेत. म्हणजे त्याच्यावर पितृप्रधान संस्कृतीचा पगडा किंवा काय म्हणू वर चष्मा फारसा नाहीये. तर त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. जांभूळ आख्यानाशी काही संबंध आहे का? मला काही तेवढी कल्पना नाहीये त्याच्यामध्ये. बरेच धन्यवादाचेच कमेंट आहेत. एक दोन प्रश्न याच्यामध्ये इथं होते. आज आपण मला ह्या व्याख्यानाकरता बोलवलं त्याकरता सिंधुजन अकादमीचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा आपला जो प्रकल्प जो आहे हा यापुढेही असाच चालू राहू दे. मी अनेक यांचे व्हिडिओ पण बघत आलेलो आहे आणि एक काय म्हणू एक वेगळा विचार ह्या प्लॅटफॉर्म किंवा या माध्यमातून दिला जातोय असं मला वाटतं आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार.